नमस्कार मंडळी, मी प्रियांका। आज मी बनवते अगदी सोप्या पद्धतीने माशाची आमटी। मी इथे नारळाची 1 वाटी खोबरं घेतलं, त्यात मी बेडगी मिरच्या मोजून 15 घातली। नंतर त्यात 2 चमचे धणे घातले, 1 छोटा चमचा हळद घातली आणि अर्धा छोटा कांदा घातला। वाटण मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक वाटून घेतलं। नंतर ते वाटण पातेल्यात ओतून जेवढ्या प्रमाणात पातळ आमटी बनवायची तेवढं पाणी घालून पातेलं गॅसवर ठेवलं। त्यात चवीनुसार मीठ आणि 5-7 कोकम टाकली। आमटीला थोडं गरम करून त्यात मासे घालून घेतले। आमटीला उकळी आल्यानंतर गॅस थोडा बारीक करून ढवळून घेतली। आमटी ढवळताना चमचा घालायचा नाही, चमचा घातला की मासे तुटतात। कपड्याने पातेलं पकडून हलवून घ्यायची। मासे खूप वेळ शिजवायचे नाही, खूप वेळ शिजवले तरी पण मासे तुटतात। 2-3 मिनिटांनी हलवून घ्यायची। मासे खूप वेळ शिजवायचे नाही, खूप वेळ शिजवले तरी पण मासे तुटतात। 2-3 मिनिटांनी थोडे बुडबुडे आले की आमटी उतरून घ्यायची। माशांची आमटी उकळून फुटू द्यायची नाही। अशा तऱ्हेने आपली आमटी तयार झालेली आहे।